जेव्हापासून ही ई-केवायसी चालू झालेली आहे तेव्हापासून ती वेबसाईट बंदच असण्याचा प्रकार आहे. सरकार चालवणाऱ्या लोकांना इतकी बेसिक अक्कल असायलाच पाहिजे की 2,30,00,000 बहिणी या योजनेचा लाभ घेतात. ही ई-केवायसी करणं म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारची हॅरॅसमेंट आहे. बहिणींनो, 42,00,000 म्हणजे हा किती मोठा आकडा आहे. $2,30,00,000. लाडक्या बहिणींनो, हा आकडा लक्षात घ्या, म्हणजे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे हे व्यवस्थित समजेल. बहिणींनो, सरकारच्या अधिकृत माहितीनुसार लाडक्या बहीण योजनेचा लाभ हा 2,30,00,000 महिला घेत आहेत व त्यांना दर महिन्याला 1,500 रुपये अकाउंटला जमा होत आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ही योजना निवडणुकीच्या काळातच लागू झाली होती. आता त्यामागचं राजकारण काय होतं यात आपल्याला पडायचं नाही, कारण ते राजकारण त्यांना लकला. पण या योजनेमुळे एक फायदा असा झाला की माझ्या गरीब बहिणींना थोडेफार का असेना दर महिन्याला पैसे मिळत गेले, हे महत्वाचं. तसंही आजपर्यंत हे राजकारणी लोकच करोडो रुपये स्वतः खात असतात, त्यामुळे ही योजना तशी चांगलीच म्हणावी लागेल. ऍटलीस्ट गरिबांना तरी पैसा मिळाला. पण याचा दुसराही कसा तोटा झाला की निवडणुकीच्या काळातच ही योजना आल्यामुळे राज्यकर्त्यांनी ही योजना कोणतीही क्रॉस चेकिंग न करता जो कोणी मागेल त्याला दिल्यासारखा प्रकार झाला. आणि त्यामुळे झालं काय तर जुलै 2025 मध्ये म्हणजेच आता 1-2 महिन्यापूर्वी आलेल्या एका रिपोर्टनुसार जवळपास 42,00,000 डुप्लिकेट लोकांनी, म्हणजे ज्या महिला या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र नाहीत त्या लोकांनीही या योजनेचे वर्षभर पैसे घेतले. बहिणींनो, 42,00,000 म्हणजे हा किती मोठा आकडा आहे. विचार करा, ह्या 42,00,000 डुप्लिकेट लोकांनी आतापर्यंत या योजनेतून किती पैसा उकळला. पण सरकारलाही त्यावेळी कदाचित मतं हवी असतील, त्यामुळे त्यावेळी कुणीही चौकशी करण्याच्या फंदात पडलं नव्हतं. पण आता मात्र सरकार खडबडून जागं झालेलं आहे आणि त्यांनी हा ई-केवायसीचा घाट घातलाय. मुळात आपल्या सर्वांचा सरकारने ई-केवायसी करण्यास कोणताही विरोध नाही. आपले हेच मत आहे की त्या योजनेचे पैसे जे कोणी खरोखर या योजनेस पात्र आहेत त्यांनाच मिळावेत आणि बाकीच्या डुप्लिकेट लोकांना हा पैसा मिळू नये. पण सरकारने ही ई-केवायसी करताना थोडा विचार करणं गरजेचं होतं असं माझं मत आहे. आपण सध्या 2025 मध्ये राहतो. सध्याचा जमाना हा टेक्नॉलॉजीचा आहे, AI चा आहे, हे मलाही मान्य आहे. पण आपला जमाना जसा पुढे जातोय तसं आपलं संपूर्ण महाराष्ट्र पुढे जातोय का. जशी टेक्नॉलॉजी मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये वाढत जाते तशीच टेक्नॉलॉजी ग्रामीण खेड्यापाड्यामध्ये वाढत जाते का, याचा सरकारने थोडाफार विचार करायला नको की आपण फक्त शहरांचा किंवा काही ठराविक शिकलेल्या लोकांचा विचार करणार आहोत आणि बाकी 70% आपला समाज जो आजही खेड्यापाड्यात राहतो त्यांचा सारासार विचार न करता आपण एखादा निर्णय घेणार आहोत. खरं तर सरकारने हा सारासार विचार केलाय का, मला याचाच थोडा संशय येतोय. अरे साधी गोष्ट आहे, तुम्ही जी लाडकी बहीण योजना राबवत आहात त्यातील 70% लाभार्थी हे खेड्यापाड्यात राहतात. म्हणजे त्या लाडक्या बहिणी खेड्यापाड्यात राहतात. बरं, त्यांच्याकडे मोबाईल, टीव्ही आणि टेक्नॉलॉजी पोहोचलंय का, तर पोहोचले. पण लक्षात घ्या, आज त्या स्वतः त्या लेवलला नाही आहेत की त्या स्वतःहून केवायसी करतील. त्या 70% पैकी समजा 20% लेडीजांनी किंवा त्यांच्या घरातल्यांनी जर ही केवायसी स्वतःहून केली तरीही 50% बहिणींचा प्रश्न अजूनही तसाच राहतो. बरं, 50% बहिणी म्हणजे किती, तर तुमच्याच अधिकृत माहितीनुसार 2,30,00,000 बहिणी या योजनेचा लाभ घेतात. त्यातील 50% म्हणजेच जवळपास 1.25 करोड बहिणींना स्वतःहून ई-केवायसी करता येत नाही. मग त्यांनी काय करायचं. हा माहिती आहे, तुम्ही ऑप्शन दिलेत, ग्रामपंचायतीमध्ये जा, ई सेवा केंद्रात जावा, इकडे जावा, तिकडे जा. अरे पण हे सांगताना तुम्ही कधी ग्राउंड लेवलची परिस्थिती काय आहे हे बघितले का. मुळात तिथे गेल्यानंतर या महिलांचं आर्थिक शोषण होण्याचाही धोका आहे. शिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हापासून ही ई-केवायसी चालू झालेली आहे तेव्हापासून ती वेबसाईट बंदच असण्याचा प्रकार आहे. म्हणजे मला नेमकं हे कळत नाही आहे की अशा कुठल्या IT इंजिनियर्स कडून किंवा संस्थेकडून तुम्ही ही वेबसाईट बनवून घेतली आहे जी नेहमीच हँग असते. आता तुम्ही जर असं म्हणाल की वेबसाईटवर ट्रॅफिक प्रचंड येतं तर तुमचीच अधिकृत आकडेवारी होती ना की बाबा आमच्या 2,30,00,000 लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेतात. म्हणजे तुम्हाला माहिती होतं की एवढ्या बहिणी या वेबसाईटवरती येतील त्यांची ई-केवायसी करायला. मग तुम्ही त्यानुसार ही वेबसाईट बनवून घ्यायला नको होती. आणि सध्या एवढ्या टेक्नॉलॉजीच्या जमान्यात जिथे दुसरे ऍप करोडो लोकांचं ट्रॅफिक दररोज सहज मॅनेज करतात तिथे तुम्हाला फक्त 2.25 करोडाची ट्रॅफिक मॅनेज होत नाही. बरे, तेही काय सगळे एकदम येत नसतील. त्या 2.25 करोड मधले समजा काही लाख लोक सेम टाइमला येत असतील. म्हणजेच काही लाखांचं ट्रॅफिक या वेबसाईटवर आल्यावर ती इतकी हँग होत असेल तर मला एक प्रश्न पडतो
की तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अंदाज असताना सुद्धा तुम्ही ही अशी वेबसाईट बनवलीच कशी? यातून लोकांना किती त्रास होतो याचा कधी विचार केलाय? लोक दिवसा केवायसी होत नाही म्हणून रात्रभर जागतात, तरी सुद्धा त्यांची ई केवायसी होत नाही. बरं, हे झालं सिटी मधलं. गावाकडल्या लेडीज लोकांचा तो वेगळाच प्रॉब्लेम. मी तुम्हाला सांगितलं ना की 50% लेडीजांना स्वतः ई केवायसी करता येत नसेल तर त्या काय करतात, त्या ई सुविधा केंद्रात किंवा जिथे अशी सुविधा आहे तिथे त्या बिचारे हेलपाटे मारतात. बरं, आता दिवसा इकडे सिटीमध्ये केवायसी होत नाही तर गावाकडे काय होणार? त्यांनाही तोच प्रॉब्लेम. अरे, हा काय खेळ लावलाय? तसं बघायला गेलं तर तुमचा ई केवायसी करण्यामागचा उद्देश चांगला होता की जे लोक डुप्लिकेट आहेत त्यांना साईडला करायचं. पण सध्या तरी तुम्ही त्या मूळ उद्देशापासून भरकटून आता तुम्ही डुप्लिकेट लोकांना साईड करण्याच्या नादात जे लोक पात्र आहेत, जे लोक प्रामाणिक आहेत त्या लोकांना त्रास देत आहात असं मला वाटतं. ही ई केवायसी करणं म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारची हॅरॅसमेंट आहे. याचा तुम्ही कधी विचार करणार आहात का की मंत्रालयात बसून एसीची हवा खात फक्त धगाधग आदेश सोडणार आहात? सरकार चालवणाऱ्या लोकांना इतकी बेसिक अक्कल असायलाच पाहिजे की तुम्ही मुंबईत बसून निर्णय घेता, तुम्हाला असं वाटतं जसं मुंबईत चाललंय तसं गावाकडे चालत असेल. पण तसं नाहीये. जरा अभ्यास करा. इथून पुढे कोणतीही योजना राबवताना प्लीज या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा. आणि सध्या भीक नको पण कुत्रावर असा हा जो काही प्रकार केलाय तुम्ही त्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढा. आय होप सध्याच्या एवढ्या टेक्नॉलॉजी जमान्यात तुम्हाला 100% सोल्युशन मिळेल. फक्त तुमची त्याबद्दलची इच्छाशक्ती असली पाहिजे. गोरगरीब लोक, महिला आधीच अनेक समस्यांनी त्रस्त आहेत. त्यात तुमच्या मूर्खपणामुळे अजून एका अडचणीची भर नको. लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ माझ्यासाठी नव्हे तर आपल्या सगळ्यांसाठी जितका जमेल तितका शेअर करा. इतका शेअर करा की तो सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. बघूया हा व्हिडिओ सरकारपर्यंत पोहोचल्यावर तरी झोपेचं सोंग घेतलेलं सरकार जागं होत आहे का.